अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पीला मनीवर संशय येतो. तिचा पर्दाफाश अप्पीसमोर लवकरच होतो. ज्याप्रमाणे तिने किल्ल्यांचा साबणावर ठसा उठवलेला असतो याच पद्धतीने तिला तो साबण मनीजवळ दिसतो आणि तिला शंका येते. थोडे दिवस ती तिच्यावर नजर ठेवते आणि तिला तिच्या विरोधात प्रूफ भेटतात की ही मनीच आहे. हे ऐकून अप्पी आता तिला अद्दल घडवणारा दिसणार आहे. अप्पी सगळ्यात आधी अर्जुनजवळ जाते आणि अर्जुनला सांगते की अर्जुन, तुला माहीत आहे का आपल्या घरात कोण आलंय? अर्जुन म्हणतो, काय ग झालं अप्पे, कोण आले आपल्या घरी? यावर अप्पी म्हणते की अर्जुन, आपल्या घरी मनी मावशी आली आहे. अर्जुन म्हणतो, काय अप्पे, कोण आहे? अप्पी म्हणते की अरे दुसरं तिसरं कोणी नसून ही फुयाजीच मनी सोंग घेऊन म्हातारीचं सोंग घेऊन आलेली आहे. अर्जुन म्हणतो की थांब, मी तिला आत्ता चांगला अद्दल घडवतो. यावर अप्पी म्हणते की अर्जुन थांब, हिला अद्दल तर मला घडवायची आहे, तू फक्त वाट बघ. नाही हिला जन्माची अद्दल घडवली ना तर माझं नाव सुद्धा अप्पी नाही, तू फक्त मज्जा बघ कशी हिच्याकडून मी सगळी कामं करून घेते. अर्जुन म्हणतो की अप्पे, त्या मनीची चांगली जिरवून टाक, ती आपल्या घरात वेश बदलून येते आणि आपलंच घर फोडायचा प्रयत्न करते. अप्पी म्हणते की हो अर्जुन, मला तेव्हाच संशय आला होता की एवढं गोडगोड बोलून ती वागत होती, पण त्या दिवशी तिने माझ्या पर्समधून चाव्यांचे ठसे साबणावर उठवले आणि योगायोगाने चाव्यांना साबण चिकटलेला आणि तोच साबण मी मनीकडे बघितला आणि माझा संशय पक्का झाला की ती मनीच आहे. थोडे दिवस मी त्याच्यावर नजर ठेवली तर माझी सुद्धा पूर्ण खात्री पटली की ही मनीच आहे. आता हिला तिची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. अर्जुन म्हणतो की अप्पे, आता तिला चांगलीच दाखवून दे. ती घरात सगळ्यांना गोळा करते. मोनाला सुद्धा सांगते की मोना, आजपासून तू काहीच काम करायचं नाही, आजपासून सगळं फुयाजी काम करणार. मोनाला सुद्धा अप्पी सांगते की ही दुसरी तिसरी कोणी नसून मनी आहे. मोना पण दचकते आणि ठीक आहे म्हणते. तिच्यासाठी तर खुशीच असते की तिला काम करायचा मौका भेटत नाही. हे बघून मोना खूप नाचायला लागते. सगळेजण खुश होतात. दिप्या पण म्हणतो की दिदे, हिला आता चांगलंच शिकू. अप्पी हात धुवून मनीच्या मागं लागते आणि म्हणते की फुयाजी, खूप दिवस झालं घरातली साफसफाई केलेली नाही, आता आपण साफसफाई करूया. मनी म्हणते ठीक आहे करूया. आता काय, ती नाटक करत असते हे अप्पीला बरोबर माहीत असतं. ती तिच्या हातात झाडू आणून देते आणि सगळं घर झाडायला लावते. मनी कसं कसं काम चुकारपणात घर झाडत असते, पण अप्पी तिला पकडते आणि व्यवस्थित घर साफ करायला लावते. परत अप्पीची नजर पडू नये म्हणून मनी दुसऱ्या खोलीत जाऊन जमिनीवरच झोपते. अप्पी तिथं सुद्धा जाऊन तिला पकडते, उठवते आणि म्हणते की आता घर झाडून झाले, आता सगळ्या वस्तू पुसून घेऊया. असं म्हणून मनीच्या हातात फडकं देते आणि अख्ख्या घरातल्या वस्तू पुसायला लावते. मनी अप्पी पासून लपण्याचा प्रयत्न करत असते. मनी काहीही करून अप्पीला दिसू नये याची काळजी करत असते. सगळं साफ केल्यानंतर मनी डायनिंग टेबल खाली लपते, पण अप्पी तिथे सुद्धा पकडते. अप्पी तिला म्हणते की अहो मनी आजी, फुयाजी, काय झोपताय तुम्ही? घरात सगळे कामं पडलेत, उठा उठा, आपल्याला सगळं साफ करायचंय. मोना खुशाल आपल्या रूममध्ये बसलेली असते. इथे अप्पीनं चांगलंच मनीला कामात गुंतवलेलं असतं. मनी तळफळाट होत असतो तिचा रागारागाने, पण तरीही काहीही न करता बंट्याला बरं करण्यासाठी ती कामं करत असते. ती कुठून तरी कामचुकारपणा करते आणि सगळीकडे लपून बसते, पण अप्पी तिथून सुद्धा पकडते. परत मनी तिच्या रूममध्ये जाऊन झोपते की मनीला अप्पी जाऊन उठवते आणि म्हणते की अहो फुयाजी, तुम्ही झोपलात? घरातली सगळी भांडी घासायची राहिलेत, आता आपल्याला साफसफाई करायची की नाही? हे बघून मनीला टेन्शन येतं आणि मनी म्हणते की आता काय करू मी? तेव्हा अप्पी मनीला बाहेर बसवते आणि म्हणते की इथं सगळी भांडी आणून देते, तुम्ही इथं बसून घासा. मनी म्हणते की काय, मला जमणार आहे का एवढ्या घरातली भांडी घासायला? त्यावर अप्पी म्हणते तुम्हाला नाही जमणार का? पण कामावरून काढण्याच्या भीतीने मनी म्हणते की जमेल, हळूहळू मी घासेन. हे बघून अप्पी म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला सगळी भांडी आणून देते. मनीला सगळं आणून देते. मनी म्हणते की ही अप्पी आता माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आता ही अचानक अशी का वागायला लागली आहे? अप्पी तर अशी नाही, पण तरीसुद्धा मनी काम करत बसते. सगळी भांडी धुवून झाल्यानंतर मनी उठणारच असते की इतक्यात अप्पी अजून भांडी आणून देते आणि म्हणते की फुयाजी, एवढी भांडी राहिले तेवढी सुद्धा धुवून घ्या. हे ऐकून मनीला अजूनच राग येतो. अप्पी तिथून निघून जाते की मनी जोरात त्या भांड्यांवर पाया पडते. भांड्यांचा आवाज ऐकून अप्पी म्हणते की फुयाजी काय झालं, भांड्यांचा आवाज काय येतोय? तेव्हा ती म्हणते काही नाही. अप्पी म्हणते कंटाळा आलाय का, भांडी धुवायची नाहीत का? त्यावर मनी म्हणते नाही धुते. असं करून मनीची अप्पी मज्जा घेत असते. इकडे या
मनी भांडी घासून घासून वैतागलेली असते. मनीला आता काय करावं हे कळत नाही, पण आप्पीने सुद्धा शपथ घेतलेली असते की मनीला आता तिची जागा दाखवायची. मनीकडून योग्य त्या पद्धतीने आप्पी सगळं काम करून घेते. पूर्ण किचनची साफसफाई, घरची साफसफाई, कपडे भांडी सगळं एकटा मनीला करायला लावते. मोनाचा आराम चाललेला असतो. मोना म्हणते की ह्या मनीचा कधीच पर्दाफाश होऊ नये, हिला इथंच राहावं. वंस बरोबर तिच्याकडून काम करून घेतात. नशीब वंसांना कळालं की ती फुई आहे का, त्या नादाने का होईना मला थोडे दिवस सुट्टी तरी भेटली. मनी म्हणते की ही आप्पी माझ्याकडून काम करून घेते ना, योग्य वेळ येऊ दे, इथेच मी तिलाच सगळं काम करायला लावणार, नाहीतर माझं नाव सुद्धा मनी नाही. दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाजीन पाणी, असं ती म्हणत असते. आप्पी सगळी गंमत जाऊन अर्जुनला सांगते आणि मोठ्याने हसते. अर्जुन सुद्धा तिच्यावर खूप हसतो. अर्जुन सुद्धा अधूनमधून येऊन फुई आजी म्हणून प्रेमाने काम सांगत असतो. मोना तिला जेवण बनवण्याच्या ऑर्डर देत असते आणि मनी गपगुमानं करते. कारण वंसानं सांगितलं, कारण आप्पीनं मनीसमोर मोनाला सांगितलेलं असतं की मोना तुला काही जेवण व्यवस्थित बनवता येत नाहीत, आजपासून फुई आजींच्याच हातचं आपण सगळ्यांनी खायचं, असं म्हणून ती मोनाला कायमची कामापासून सुट्टी द्यायची ठरवते. हे ऐकून मनीचे डोळेच फिरतात आणि तिला काय करावं हे सुचत नाही. मनीला आता कामं करून करून खूप कंटाळलेला असतो. तिचा चांगलीच तळपायाची आग मस्तकात जाते, पण ती काहीही करू शकत नाही आणि आप्पीमुळे गपगुमानं कामं करते. आप्पीसुद्धा तिची मज्जा घेत असते आणि तिच्या मागे मागे जाऊन अजूनच तिला सतावते आणि काम करायला लावते. मोका भेटला की मनी दुसरीकडे जाऊन लपते किंवा झोपा काढते. हे आप्पी तिच्यावर चांगलीच नजर ठेवून तिला कामाला काढते. आप्पीला सगळं मनी स्वतःचा पर्दाफाश करताना बघायचं आहे. आप्पी म्हणते की नाही, ह्या मनीनं स्वतःचं रूप स्वतःच बाहेर काढायला लावलं तर माझं नाव सुद्धा आप्पी नाही. ह्याची एवढी हिंमत की माझ्या घरात येऊन रूप बदलून राहते आणि मला कळत सुद्धा नाही. हिला आता बरोबर दाखवते ही आप्पी काय चीज आहे. कलेक्टरच्या घरात ही अशी वागते काय, तिला बरोबरच दाखवते. मनीला माहीत नसतं की आप्पीसमोर आपला डाव उघड पडलाय, पण तरीसुद्धा मनी आपलं काम करत असते आणि आप्पी तिच्याकडून काम करून घेत असते. खूप काम केल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटतं की हिला आता स्वतःहूनच बोलेल, पण मनीच्या आपल्या पोराच्या प्रेमापोटी काहीही बोलत नाही आणि काम करत बसते. पण आप्पीसुद्धा परीक्षा घेते की आता ही स्वतःहून कधी सांगते आणि घरातल्यांना सुद्धा सक्त ताकीद दिलेली असते की हिच्यावर कायम लक्ष ठेवायचं. अमोलसुद्धा मनीला खूप ताप देतो आणि तिच्या मागे मागे करतो. हे सगळं बघून मनी खूप वैतागते. मनी लवकरच तीच तिच्या तोंडाने कबूल करणार आहे. अर्जुनसुद्धा पाहिजे तेवढा तिला ताप देतो आणि आप्पीनं तर काय, तिला चांगलंच हात धुवून मागं पडलेली असते. घरात सुद्धा 4 टाईमच्या भाज्या सगळं तिलाच करायला लावते. मनी चांगलीच काम करून मरते. हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.